नमस्कार. आज नमस्कार. आपण बारामती या ठिकाणी आहोत. या ठिकाणी सामाजिक विकास प्रतिष्ठान आयोजित क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले पुस्तकांची जत्रा हा 3 दिवसीय कार्यक्रम आहे. तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्यासोबत आहेत या संयोजन समितीचे खजिनदार नवनाथराव वळकुंजे. तर मला सांगा, ही जी पुस्तकांची जत्रा हा कार्यक्रम आहे, तर याविषयी थोडक्यात काय सांगा? हा जो क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुस्तक जत्रेचा हा जो कार्यक्रम आपण बारामतीमध्ये घेतोय, त्या कार्यक्रमाची पार्श्वभूमी तुम्हाला थोडक्यात सांगतो. आम्ही प्राध्यापक रवींद्र टकले म्हणून आमचे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुस्तक जत्रेचे ते अध्यक्ष आहेत कमिटीचे, आणि त्याचबरोबर उपाध्यक्ष बापूसाहेब लोखंडे म्हणून आहेत, आणि सचिव आर आर माडकर सर. तर आमची अशीच भेट झाली. भेट झाल्यानंतर चर्चा निघाली की काय सामाजिक काहीतरी कार्यक्रम घ्यायचा, असं थोडंसं आमच्या मनामध्ये होतं. आणि मग प्राध्यापक रवींद्र टकले सरांनी एक थीम मांडली, बाबा असा असा विषय आहे आणि हा चांगला विषय आहे युवकांसाठी. शाळा, कॉलेजेस, महाविद्यालयातील युवकांसाठी हा उपक्रम अतिशय स्तुत्यास्पद ठरू शकतो, आणि लोकांना हा अ, अतिशय हा गरजेचा विषय आहे. कारण मोबाईल, इंटरनेट ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आताची पिढी गुंतून पडलेली आहे. पारंपरिक खेळ पण सगळे बंद पडत आलेले आहेत. वाचन संस्कृती लोप पावत चाललेली आहे. आणि त्या अनुषंगाने मला वाटतं की असा असा कार्यक्रम जर घेतला तर तुम्हाला काय वाटतं? आणि आम्हालाही काहीतरी एक वेगळा कार्यक्रम इव्हेंट पाहिजे होता. दरवर्षीप्रमाणे मी सातत्याने कार्यक्रमातच आहे, गेले 16-17 वर्ष झाले. मागच्या वर्षी असंच एक वेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम घेतला होता. आणि मग म्हटलं सरांना, चालतंय ठीक आहे, आपण ही कार्यक्रम घेऊ. त्याची थीम तुम्ही व्यवस्थित मांडा. उद्याच्याला आपण ह्या विषयावर परत भेटू. आणि दुसऱ्या दिवशी आमची भेट झाली, आणि मग त्या अनुषंगाने काय कार्यक्रमाला नाव द्यायचं. तर आपल्या पुणे युनिव्हर्सिटीला सावित्रीमाई फुले पुणे युनिव्हर्सिटी असं नाव आहे. तर त्या अनुषंगाने मी म्हणलं, आपण देऊ सावित्रीमाईंचं नाव देऊ. टकले सर पण म्हणले नाव छान आहे. आणि मग क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या नावाने आपण ही पुस्तक जत्रेचा कार्यक्रम घेण्याचं प्राध्यापक रवींद्र टकले यांच्या विचारातून ठरवलं. आणि ह्या कार्यक्रमाला आपण आता सुरुवात केलेली आहे. आपण आता बऱ्यापैकी आपला कार्यक्रम जवळपास 90% कंप्लीट होण्याच्या स्टेजवरती येऊन पोहोचलेला आहे. आता थोडे दिवस राहिलेले आहेत, एक 4-5 दिवस. 9, 10 आणि 11 असा 3 दिवस हा ज्ञानाचा सोहळा बारामतीमध्ये प्रथमतःच पार पडत आहे. आणि अतिशय हा चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम होणार, त्याची खातिरजमा मी का मांडतो या ठिकाणी. कारण 2 महिने झाला आम्ही पुणे, बारामती, पुण्याला, सातारला, वेगवेगळ्या परिसरामध्ये वेगवेगळ्या भागांतील लोकांच्या आम्ही ह्यामध्ये आयडिया घेतोय. बाबा काय करावं लागेल, कसं करावं लागेल, ही पुस्तकांची जत्रा कशी पुढे नेता येईल. बारामतीतल्या प्रत्येक शाळा, कॉलेजेस, महाविद्यालय यामध्ये बी भेटी दिल्या. त्यांच्या काय आयडियाज घेतल्या, त्यांच्या काय संकल्पना त्या ठिकाणी आम्ही घेतल्या. आणि विद्यार्थ्यांची पण काय अडचण आहे, विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे, ते पण डायरेक्टली जाऊन आम्ही त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेतले. तर एकंदरीत येणाऱ्या ह्या पुढच्या काळामध्ये, पुढच्या ह्या दिवसामध्ये हा कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या पार पडेल, असंही या ठिकाणी मी नमूद करतो.